कालीन संस्कृती आहे. या सातारच्या कलाकारांनी महाराजांच्या आशीर्वादानं हा कलेचा सातारी थाट मांडलेला आहे. तरी त्याचं उद्घाटन आज आमचे मालक छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांच्या हातनं आम्ही करत आहे. तरी हा सातारी थाट अख्ख्या जगात तुझ्यासारखा तांडव घालू दे, तुझ्यासारखं नाव होऊ दे ग मा भवानी. केलेला आहे आणि याच्यानंतर असाच आशीर्वाद, असाच रुबाब आणि हीच ताकद आमच्या प्रती तुमच्याकडून मिळावी हीच इच्छा. आणि त्याचसोबत आमच्या दादांचाही हात आमच्या मस्तकी असाच असावा. शेवटपर्यंत लढायचंय. महाराजांच्या राजधानीतली माणसं आहोत, त्यामुळे कमी नाही पडायचं. ती इच्छा मनाशी बाळगून आज आम्ही या सातारी थाटाचं उद्घाटन करतो आहोत. आणि या ठिकाणी उपस्थित तुमच्या सगळ्या पूर्वजांची जर साथ नसतं तर आज जे काय स्वराज्याची आपण संपूर्ण मुहूर्तमेढ जी पाहतो ती झाली नसतं. तेव्हा कोण छोटं कोण मोठं ह्याचं हे नसतं. माझी जी पात्रता आहे ती तुझी आणि आपल्या सगळ्यांची पात्रता आहे. आणि पात्रता झडती ठरती कशावर तर आपल्या कर्तव्य कार्य. तसं पाहायला गेलं तर एकंदरीत तुझं जे काय बोलत असताना मला एक विचार पडला की जर ह्याचं कॉम्पिटिशन घेतलं भाषणाचं तर मी नक्कीच नापास होईल. आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. भरपूर उदंड याच्या माध्यमातून आपण कर्तव्यगिरी आपली वाढली पाहिजे, फेमस झालं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या माध्यमातून प्रबोधन झालं पाहिजे. आणि त्याकरता जे जे म्हणून करावं लागेल ते मी आणि माझे मित्र सुशील दादा आणि आम्ही सर्व सुनील असेल मग सगळेच कुलदीप आता बाळासाहेब असतील म्हणजे सगळे आता अनेक सगळे जेवढे आहेत आमचा संपूर्ण ग्रुप तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी औचित्य साधून रक्षक प्रतिष्ठानचे सुशीलदादा मोदक आणि त्यांच्या सर्व टीमनं आत्ता हा जो उपक्रम राबवला आहे त्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीला महाराज आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी.
जोपर्यंत उदयनराजे आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत आपणच नाही उभे महाराष्ट्राने घाबरायची गरज आहे. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तुम्हारी सारी है पर जब मंदिर में बैठा मेरा राजा आपकी सबसे भारी है.